जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष स्वप्नील पाटील यांच्यावर काही महिन्यांपूर्वी हिललाईन पोलीस ठाण्यात 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। बांधकाम व्यावसायिक राजा गेमनानी यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु स्वप्नील पाटील यांना कुठल्याही प्रकारची अटक झाली नाही। त्यानंतर पाटील यांनी स्वतः पोलिसांना पत्र देऊन सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती। दरम्यानच्या काळात पोलीस उपायुक्तालयाबाहेर ठिय्या आंदोलनही केलं। उल्हासनगर गुन्हे अन्वेषण पोलीस या गुन्ह्याचा तपास करत होते। अखेर गुन्हे शाखेने न्यायालयात दाखल केलेल्या 682 पानांच्या अहवालात आरोपींना निर्दोष मुक्तता केली आहे। यावेळी तक्रारदार आणि नगररचनाकार यांच्यावर गंभीर ठपके ठेवण्यात आले। टीडीआर घोटाळ्यामुळे द्वेषापोटी खंडणीचा खोटा गुन्हा नोंद केल्याचा उल्लेख अहवालात करण्यात आलाय। यानंतर दिव्यांग बांधवांनी कायद्याने वागा संघटनेच्या वतीने हिललाईन पोलीस ठाण्याबाहेर जल्लोष करत स्वप्नील पाटील यांचा जाहीर सत्कार केलाय। खरं तर ह्या सगळ्या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचचं युनिट 4 करत होतं आणि युनिट 4नी 685 पानाचा एक अहवाल सादर केलेला आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी आमच्या विरोधामध्ये बी समरी रिपोर्ट फाईल केलेला आहे। बी समरी अर्थातच असं असतं की ह्या संपूर्ण गुन्ह्यामध्ये आमचं कुठेही प्रकारे कोणत्याही प्रकारचं हस्तक्षेप किंवा कुठेही कोणतं काही आढळून आलेलं नाही आहे। शिवाय दिलेली फिर्याद ही खोटी आणि द्वेषबुद्धीने देण्यात आलेली आहे। उल्हासनगरमध्ये झालेला टीडीआर घोटाळा दाबण्याकरिताच ही फिर्याद देण्यात आली आणि ही द्वेषापोटी ही फिर्याद देऊन ह्या पोलीस स्टेशनने ही नोंद केलेली होती। तर त्यामुळे अशा प्रकारचा अहवाल ह्या ठिकाणी पोलीस स्टेशनने दिलेला आहे। आमचा पाठपुरावा पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे देखील आमची केस सुरू आहे। आता जो बी समरी रिपोर्ट आलेला आहे, मुळात मी तुमच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की ज्या प्रकारे ह्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेण खाल्लं, ज्या प्रकारे कोणतेही पुरावे तपासले गेले नाही, पोलीस अधिकारी एखादी FIR घेत असताना साधा पुरावा तपासत नाही, नगररचना विभाग एखादं आपलं प्रकरण उघडकीस आल्यावरती त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित असतं, परंतु ही कारवाई न करता सामाजिक कार्यकर्त्यांना दाबण्याच्या हेतूने जर तुम्ही काम करत असणार, जर त्यांच्यावरती खोटे नाटे गुन्हे दाखल करत असणार, तर ही आता सच्चाईची लढाई आहे, ही अतिशय तीव्रपणे लढली जाईल। आता तर आम्हाला बी समरी मिळालेली आहे, पण याचा पुढचा लढा हा अतिशय तीव्र स्वरूपाचा असेल। एकीकडे आपण पाहतो की जनसुरक्षा कायदा हा विधिमंडळामध्ये पास केला जातो आणि दुसरीकडे आपण पाहतोय की अशा प्रकारे सामाजिक कार्यकर्त्यांवरती अगोदरपासून जे खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत त्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही आहे। तर आम्हाला अशी आता भीती वाटायला लागली आहे की ही जनसुरक्षा जो कायदा आहे तो अशा प्रकारचे जे आपले सामाजिक कार्यकर्ते त्यांना दाबण्याकरिता बनवला गेला आहे का, त्यांच्यासाठी बनवला आहे का, त्यांचा आवाज दाबण्यासाठी बनवला आहे का, हे घोटाळे उघड होऊ नये यासाठी जनसुरक्षा बनवलेला आहे का, हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की जेव्हा सामाजिक कार्यकर्त्याच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल होऊन त्यांना दबाव आणण्याचा प्रयत्न जेव्हा केला जातो, तेव्हा सामाजिक चळवळींचं आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांचं हे काम आहे की आधी सोबत उभं राहणं, कारण त्याच्यातून एक नैतिक पाठबळ मिळतं। लढणाऱ्या माणसाच्या लक्षामध्ये येतं की आपल्यासोबत लोक आहेत, आपली जी सगळी मित्रमंडळी आहेत ती आपल्यासोबत आहेत। तो धीर देणं गरजेचं असतं आणि ते काम कायद्याने बघा लोक चळवळीने सुरुवातीपासून केलेलं आहे, परंतु केवळ एवढ्यावरून लोकांना न्याय मिळत नाही, प्रत्यक्ष मैदानामध्ये उतरून लढावं लागतं। ॲडव्होकेट स्वप्नील पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं देण्यापासून, उपोषणं करण्यापासून ते DCP ऑफिससमोर आंदोलनं करण्यापासून प्रत्येक टप्प्यावरती लढा दिलेला आहे। ही पहिली इंटरेस्टिंग केस अशी आहे ज्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे। तो व्यक्ती पोलिसांना सारखं सांगतोय पत्र देऊन की याचा तपास करा, मी स्वतः पुरावे देतो आणि सगळ्या गोष्टी सांगत असताना आंदोलनं करतो तपास करा आणि आरोपीला पकडा म्हणून। अशी इंटरेस्टिंग केस आहे ज्याच्यामध्ये पोलिसांची कोंडी झाली की आरोपी सांगतोय मला पकडा आणि पोलीस पकडत नाही आहेत। आणि ज्या वेळेला स्वप्नील पाटील यांनी सर्वात गंभीर आरोप हा केला होता पोलिसांवरती की या प्रकरणामध्ये ज्या व्यक्तीने पैसे घेऊन गेल्याचा दावा आहे, ज्याचा CCTV तक्रारदाराने दिला होता, त्या पैसे घेऊन गेलेल्या व्यक्तीची हत्या झालेली आहे असा त्यांनी संशय व्यक्त केला। त्याच्यानंतर पोलिसांची खूप मोठी कोंडी झालेली दिसते या सगळ्या प्रकरणामध्ये। याच्यामध्ये कोळी यांच्यासारखे जे अधिकारी आहेत त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे। कुठेतरी एक व्यवस्थेमध्ये असे सुद्धा अधिकारी आहेत ज्याच्यामुळे समाजाला एक दिलासा मिळू शकतो सामाजिक कार्यकर्त्यांना। त्यांनी खूप प्रामाणिकपणे हा सगळा तपास केल्याचा आणि अहवाल दिल्याचं दिसतंय आणि त्यामुळे स्वप्नील पाटील यांच्यासारख्या कार्यकर्त्यावरती जो कलंक लावण्याचा प्रयत्न झाला होता खंडणीचा, तो तर पुसला गेलेला है। अंबरनाथ पार्लेगांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में
ये जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर। नॉनवेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिशेस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, यहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।